नमस्कार, मी कनिष्का आणि आपण पाहत आहात खोज मास्टर न्यूज। शिवसेना महिला शहर प्रमुख रुचिता नाईक यांच्या आक्रमकतेपुढे महापालिकेची झोप उडाली। नालासोपारात शासकीय जागेवरील अनधिकृत बांधकाम हटवले। नालासोपारा शहरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट। भूमाफियांना अधिकारी लोकप्रतिनिधींची भीती राहिली नाही। नालासोपारा महाडा रोड जवळ काही भूमाफियांकडून शासकीय जागा हडप करून अनधिकृत कंटेनर उभारण्यात आले होते। स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर शिवसेना महिला शहर प्रमुख रुचिता नाईक यांनी महापालिका व महसूल विभागाकडे जोरदार पाठपुरावा केला आणि अखेर या आक्रमकतेपुढे महापालिकेला जाग आली आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली। शहराला स्वच्छ, सुंदर आणि नियोजनबद्ध ठेवण्यासाठी प्रशासन, पोलीस आणि नागरिकांनी एकत्र येऊन या भूमाफियांविरोधात आवाज उठवण्याची गरज असल्याचे आवाहन रुचिता नाईक यांनी केले आहे। नमस्कार, मी रुचिता अमित नाईक, महिला आघाडी शहर संघटक। जसं आपण इथे बघू शकता, काही दिवसांपूर्वी आपण तक्रार केली होती। जागा इथे हडप करायचा प्रयत्न केला होता। स्थानिक रहिवाशांनी केलेल्या आपल्याकडे तक्रार दाखल केली। त्या तक्रारीची दखल घेत आपण वेळोवेळी महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला, तसंच महसूल विभागाकडे पाठपुरावा केला व ही जी काही महानगरपालिकेची जागा हडप केली होती ते बळकावण्याचं काम केलं होतं। त्याच्यापासून आपण इथे बचाव केलेला आहे आणि हे कार्य पोलिसांचं सुद्धा आहे की जे भूमाफिया आहेत, महानगरपालिकेची शासनाची जागा आहे ते हडप करण्याचं काम करत आहेत। तर दुसऱ्या महानगरपालिकेने तसेच पोलिसांनी ज्या भूमाफियांना इथून तडीपार केलं पाहिजे, जेणेकरून महानगरपालिका व शासनाची जागा इथे अबाधित राहील, नाहीतर इथे सगळं बक्काल होऊन जाईल। ही आता सध्या काळाची गरज आहे। सालेकसा आमगावमध्ये भाजपचा आत्मविश्वास। आगामी नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू। 100% उमेदवार विजयी करू असा दावा आमदार संजय पुराम यांचा। देवरी आमगावमध्ये युती की स्वतंत्र लढत, पक्षनिष्ठांवर विश्वास असल्याचे ते म्हणाले। पंढरपूर वारीसाठी भाविकांना दिलासा। आषाढी एकादशी निमित्त ठाण्यातून 64 एसटी बसेसची व्यवस्था। ग्रुप आरक्षण, परतीचा प्रवास व महिलांसाठी महिला सन्मान योजना, ज्येष्ठांसाठी अमृत योजनासह प्रवास सुलभ। कल्याणमध्ये अवजड वाहनांवर बंदी। सुभाष चौक वालधुनी उड्डाणपूल मार्गावर ट्रॅफिक कोंडीवर तोडगा। आता या मार्गावर अवजड वाहनांना कायमस्वरूपी बंदी। हाईट बॅरिकेड लावण्यात आले, लहान वाहन चालकांना दिलासा। माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक रंगात। बारामती तालुक्यातील ही निवडणूक ठरते हाय प्रोफाईल। अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी मतदान केले। बळीराजा पॅनल, सहकार बचाव आणि निळकंठेश्वर पॅनल यांच्यात तिरंगी लढत। महात्मा बसवेश्वर पतसंस्थेवर शिंदे गटाची बाजी। उमरगा तालुक्यात शिंदे गटाचा विजय, ठाकरे गटाला धक्का। 2 सख्या भावांनी एकमेकांविरुद्ध उभे केले पॅनल। रवींद्र गायकवाड व ओम राजे निंबाळकर यांची ताकद पणाला। नाशिकमध्ये बिबट्या जेरबंद। सिन्नरच्या शिवडे गावात थरार। वन विभागाची रेस्क्यू मोहीम यशस्वी। पहाटे घरात घुसलेला बिबट्या 5 तासात पकडला गेला। नागरिकांमध्ये सुटकेचा निश्वास। राज्यात पावसाचा जोर वाढतोय। कोकण घाटमाता भागात जोरदार सरी। मुंबई, ठाणे, नवी मुंबईत हलक्यापर्यंत पावसाची शक्यता। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट। शिवसेना भवन परिसरात बॅनरबाजी रंगात। नितेश राणेंच्या वाढदिवसावर हिंदू धर्मरक्षक बॅनर। मनसेकडून हिंदी विरोधी बॅनर तर ठाकरे गटाकडून राज उद्धव एकत्र संकेत।